टी परीक्षेचा पेपर फुटलेला आहे। सर्व न्यूज चॅनल्सवर आपण बघितलं असेल की पेपर फुटलेला आहे आणि त्या निमित्ताने पेपर हा पुढे ढकलण्यात येणार आहे अशा पद्धतीच्या बातम्या येत आहे। खूप लाजिरवाणी गोष्ट आहे। जे शिक्षक मित्र मागील 4 ते 5 महिन्यापासून तयारी करत आहेत त्यांच्यासाठी खूप धक्कादायक ही गोष्ट आहे। पेपर उद्या आहे आणि आज पेपर फुटतो। जे काही त्यांनी नियोजन केलेलं आहे, ज्या पद्धतीने त्यांनी सॅक्रिफाईस केलं आहे मागच्या काही 4 ते 5 महिन्यांमध्ये, ज्या पद्धतीने रात्र जागून अभ्यास केला आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी हा खूप ही खूप चुकीची गोष्ट झालेली आहे। पेपर फुटतोच कसा ते समजत नाही। शासनाचं याकडे लक्ष नाही की यंत्रणा या ठिकाणी भ्रष्ट आहे की काय आहे, या संदर्भात खूप साऱ्या गोष्टी बोलल्या जातील, परंतु असं होणं खरंच या पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजिरवाणं आहे। आपण बघतो की मुलं ही रात्र अभ्यास करून अगदी पेपरची तयारी करतात, अगदी शेवटच्या दिवसापर्यंत ही मुलं अभ्यास करत असतात, तळमळीनं जिद्दीनं ती परीक्षा पास होण्यासाठी प्रयत्न करत असतात, परंतु कुणीतरी येतं आणि पेपर फोडून टाकतं आणि यंत्रणा त्या ठिकाणी कुचकामी ठरते। आता यामध्ये दोषी कोण आहे, काय आहे, या संदर्भात बोललं जाईल, पोलीस आपली कामं करतील, शासन या संदर्भात चौकशी करेल, परंतु जो मनस्ताप ह्या विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो त्याला कुणीही वाली नसतं। त्या संदर्भामध्ये ही परीक्षा पुढे ढकलली जाईल की रद्द होईल की कधी होईल असं कोणतेही पत्रक त्यांनी या ठिकाणी दिलेलं नाहीये। टी परीक्षा पेपर फुटलेला आहे, पेपर पुढे होणार आहे, या संदर्भातलीच माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे, परंतु हे खूप चुकीचं आहे। म्हणजेच एखादा पेपर जवळ आलेला असतो, विद्यार्थी एकदम रात्रंदिवस अभ्यास करून तयारी करत असतात आणि पेपर फुटला जातो आणि पेपर रद्द होऊन जातो। पहिले याआधी नीटचा पेपर फुटला होता, त्याच वेळेस पूर्ण देशामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी आंदोलन पण केली होती, परंतु त्याची पालमुळं जी आहेत ती महाराष्ट्रात निघाली। परंतु आता पुढे आता ही टीईटीची परीक्षा आहे, तो पण पेपर फुटला। म्हणजे काय आहे, ऑनलाईन पेपर असो ऑफलाईन पेपर असो, जी पारदर्शकता आहे ती कुठे उरलेली नाहीये। म्हणून विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारची संतापाची या ठिकाणी भावना निर्माण झालेली आहे की विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये काय दोष आहे। जी यंत्रणा पेपर संरक्षण करू शकत नाही किंवा प्रॉपर पेपर घेऊ शकत नाही, ती यंत्रणा जर अपयशी होत असेल तर विद्यार्थी आणि पालक यांचा जो मनस्ताप आहे, यांना ज्या पद्धतीने वाट बघावी लागते, तो खूप चुकीचा प्रकार या ठिकाणी आपल्या या महाराष्ट्रामध्ये घडत आहे। जे विद्यार्थी अभ्यास करतात, जी पालक त्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी या ठिकाणी मोटिवेट करतात आणि ते सॅक्रिफाईस करतात। आता टीईटीची परीक्षेचा जर विचार केला तर खूप सारे शिक्षक मित्र या ठिकाणी अभ्यास करणारे, परीक्षा देणारे, त्या शिक्षक मित्रांसाठी जनगणना असेल, त्याचबरोबर त्यांच्या बाकीच्या काही ॲक्टिव्हिटी असून शाळा करून त्यांना या ठिकाणी पेपरचा अभ्यास करावा लागला आहे आणि अशा वेळेस त्यांना अचानक पेपर फुटतो म्हणजे त्यांना किती मनस्ताप येत असेल। आणि टीईटी परीक्षा, शिक्षक भरती यामध्ये जर याविषयी न बोललेलंच बरं, कारण भरती वर्ष 2-2 वर्ष होत नाही, एक्झाम्स होतात, परंतु ज्या एक्झाम्स व्हायला पाहिजे त्या असा पेपर फुटीमुळे रद्द होतात, परत त्या पुढे ढकलल्या जातात, परत अभ्यास करावा लागतो, परत तयारी करावी लागते। यातून खूप सारा मनस्ताप त्या विद्यार्थ्यांना भी सहन करावा लागतो आणि पालकांना आणि कुटुंबाला पण सहन करावा लागतो। म्हणून एक पारदर्शक यंत्रणा या ठिकाणी उभी करावी अशी या ठिकाणी शासनाला विनंती आहे की अशा पद्धतीने पेपर फुटीचे प्रकरण होऊ नये याची काळजी शासनाने नक्की घ्यायला पाहिजे। पेपर फुटला जातो आणि परीक्षा रद्द होऊन जाते हे बातम्यांमध्ये जरी सोपं वाटत असलं, परंतु जी मुलं या ठिकाणी परीक्षेची तयारी करतात, रात्रभर अभ्यास करतात, त्यांच्यासाठी मात्र ही खूप चुकीची गोष्ट या ठिकाणी ठरते आहे। आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने फक्त एक पत्रक जाहीर केलेलं आहे आणि त्या पत्रकाच्या माध्यमातून त्यांनी असं सांगितलं आहे की कुठेतरी ठाण्यामध्ये एक गैरप्रकार घडलेला आहे। त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाहीर प्रकटन केले आहे की महाटेट परीक्षा जून पुढे ढकलण्याबाबत एक पत्रक आलेलं आहे आणि या पत्रकाच्या माध्यमातून त्यांनी असं सांगितलं आहे की आपल्या परीक्षा या ठिकाणी होणार होत्या, परंतु प्रश्नपत्रिका लीक झाली किंवा कुठेतरी गैरप्रकार घडला आणि सेम प्रश्न या ठिकाणी त्यांना आढळून आले। पोलिसांनी कारवाई केली आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने परीक्षा पुढे ढकलली गेली अशा पद्धतीचं एक परिपत्रक टाकून दिलं आणि विषय संपला। अशा पद्धतीने या पद्धतीने जे काही साखळ्या आहेत
ज्या पद्धतीने हे जे लोक यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांच्यावर खरंच कारवाई होणार आहे का? 2019ला चुकीचे प्रकरण घडले, त्याचबरोबर नीट एक्झाम लीक झाली, त्याचबरोबर आता TETचा पेपर पण फुटला. म्हणजे ज्या काही एक्झाम होतात त्या व्यवस्थित का बरं पार पडत नाही? यामध्ये दोष कोणाचा आहे? विद्यार्थ्यांचा दोष आहे की पेपर फोडणाऱ्याचा दोष आहे? या संदर्भात चौकशी कोण करणार? म्हणजे महाराष्ट्राला लागलेला हा एक काळिंबा असं म्हणावं लागेल की नीट पेपर परीक्षासुद्धा महाराष्ट्रामध्येच नीटचा पेपर फुटला, परत TETचा पेपरसुद्धा महाराष्ट्रामध्येच फुटला. म्हणजे महाराष्ट्राची किती बदनामी होणार आहे याचं उत्तर कुणी देऊ शकत नाही. म्हणून या परीक्षा पुढे ढकलल्या जातील, परीक्षा पुढे होतच राहतील, परंतु विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी या ठिकाणी सहानुभूतीपर निर्णय कोण घेणार आहे हेच या ठिकाणी समजत नाही आहे. खूप चुकीचं होत आहे. म्हणून आता विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी एक काही सूचना आहेत की पॅनिक व्हायचं नाही आहे. या चुकीच्या गोष्टी आहे, या चुकीच्या गोष्टी घडत आहे. पोलीस आणि शासन त्यांच्या पद्धतीने या ठिकाणी चौकशी करेलच, परंतु आता ही परीक्षा पुढे कधी होणार आहे, काय होणार आहे या संदर्भात परिपत्रक येईलच. पेपर फुटला आहे, परीक्षा पुढे ढकलली आहे, आपल्याला 15-20 दिवस, महिनाभर, 2 महिने आपल्याला पुढे अजून तयारी करावी लागणार आहे. हे सहन केल्याशिवाय आता या ठिकाणी विद्यार्थी फक्त सहन करू शकतात. जे लोक पेपर फोडतात ते मस्त असतात, ज्या लोकांकडे पैसा आहे ते लोक या ठिकाणी हे असे कारनामे करतात, परंतु जे मुलं जेन्युइन अभ्यास करतात त्यांचा यामध्ये काही दोष नसतो आणि सहन पण त्यांनाच करावं लागतं. म्हणजे नेमकं चुकीचं जे घडवणारे जे लोक आहेत ते मस्त राहतात, त्यांच्याकडे पैसा पाणी असतो आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करणारी मुलं मात्र यामध्ये भरडली जातात. दोष कोणाचा ते समजत नाही. परंतु विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे की आपल्या या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कुणीही पॅनिक व्हायचं नाही आहे. सर्व विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास करत राहायचा आहे, कारण पेपर हा होणारच आहे. तो 15 दिवसांनी होईल, महिन्याने होईल, परंतु विद्यार्थ्यांनी आता काय करायचं आहे, अभ्यास चालू ठेवायचा आहे. कारण ही एक पात्रता परीक्षा आहे, यामध्ये काही चुकीच्या गोष्टी झाल्या म्हणून आपण अभ्यास सोडायचा नाही आहे, कारण आपला अभ्यास कधी वाया जाणार नाही आहे. आपल्याला परीक्षा पुन्हा द्यायची आहे, पुन्हा पास व्हायचं आहे आणि पुन्हा पारदर्शकरित्या आपल्याला सर्टिफिकेटसुद्धा मिळवायचं आहे. म्हणून परीक्षा जेव्हा होईल तेव्हा होईल, परंतु आजचा जी काही घटना झाली ती चुकीची झाली असं समजून सर्व विद्यार्थ्यांनी पुढे अभ्यासाला चालू ठेवायचं आहे, कारण अभ्यासच आपल्याला वाचवणार आहे. शेवटी ज्या लोकांनी हा कारनामा केला त्या लोकांना शिक्षा होईल न होईल, आपल्या भावना दुखावल्या गेल्या, तयारी काहींनी करून ठेवलेली होती, उद्याचं लोकेशन वगैरे सर्व, हॉल तिकीट्स, त्यानंतर सर्व आपल्या काहींची लहान मुलं आहेत त्यांनी त्यांच्या मुलांची या ठिकाणी सोय करून ठेवलेली होती, काहींचे आईवडील आहेत. म्हणजे खूप सारे गोष्टी आहेत याच्यामध्ये, खूप साऱ्या भावना आहेत, परंतु काहीच बोलू शकत नाही. यामध्ये अशी परिस्थिती आहे की शासन त्यांच्या पद्धतीने कारवाई करेल, पोलीस कारवाई करतील. आपण काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे, कारण पेपर हा होणारच आहे, परंतु कधी होईल हे आपण पण सांगू शकत नाही. म्हणून आत्ता चुकीची गोष्ट घडली म्हणून पॅनिक व्हायचं नाही आहे, कोणत्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही आहे आणि आपण आपला अभ्यास चालू ठेवायचा आहे. हेच तुम्हाला ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना सांगायचं होतं, तुमच्याशी हितगुज करायचं होतं. जे झालं ते चुकीचं झालं, आपण मात्र अभ्यास नक्की करायचा आहे आणि शांत राहून या ठिकाणी पुन्हा एकदा TET परीक्षेची तयारी करायची आहे. सर्वांनी आपली काळजी घ्यायची आहे आणि आपल्या घरच्यांसोबत या संदर्भात कम्युनिकेशन करायचं आहे, संवाद साधायचा आहे आणि अभ्यास पुढे चालू ठेवायचा आहे. धन्यवाद.